मागणी होतीये. आपलं या संपूर्ण प्रकरणावर काय स्पष्टीकरण? मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे, हा विषय एवढा लांबला का हे मलाही कळलं नाही. मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकार आहे माहिती आहे का आपल्याला. ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो, त्याला जॉईन करावा लागतो. वॉटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही. आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर, माझा मोबाईल नंबर 9763711177 नंबर आहे. माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत 1 रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनबुडाचा आहे, चुकीचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केलाय, ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केलाय आणि ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही. पण मग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, काय स्पष्टीकरण तुमचं? कारण तुम्ही त्याच्या व्हिडिओ रमी खेळताना दिसताय, काय झालं? रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होतं. 6 वाजता हाऊसचा टाइम होता, माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या OSD कडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल तर SMS करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा